नमस्कार सर्वांना। 24 जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे। या दिवशी रात्री 9:48 चंद्रोदय आहे। सगळे भाविक चंद्रदर्शन घेऊनच मग संकष्टीचा उपवास हा सोडत असतात। पण या प्रथेचे पालन आपण का करतो किंवा चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास का सोडतो ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। आणि उपवास सोडण्यापूर्वी कोणती एक गोष्ट करायची आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते। अलीकडे संकष्टी चतुर्थी करणारे बरेच लोक आहे। कलियुगामध्ये गणपतीची व देवीची उपासना वाढेव व ती फलद्रूप होईल। कलो चंडी विनायको असे समर्थांनी म्हटले आहे। असे दृश्य आता दिसू लागले आहे। समर्थांचे ते वचन खोटे ठरणारे नाही। लोकांची श्रद्धा उत्तरोत्तर वाढतच चाललेली आहे। दुसरे म्हणजे या मनस्वी धकाधकीच्या जीवनात लोकांना मनशांतीसाठी दुसरी जागा व मार्ग नाही। मनशांती मिळवण्यासाठी मंदिरात गेले पाहिजे, काही उपासनाही केली पाहिजे, हे लोकांना आता पटत आहे। चतुर्थी कशी करावी असा प्रश्न अनेकांना पडत असतो की संध्याकाळपर्यंतच का, सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते तर या दिवशी संकष्टी का, उपासना तर तृतीयेमध्ये होते तरीही संकष्टी त्याच दिवशी करायची असते। हे व्रत चतुर्थी प्रधान आहे। याबाबत पुरातन एक कथा आहे। गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही। चंद्राने गणेशाची टवाळी केली। त्यावर गणपतीने त्याला श्राप दिला, तुझे तोंड कोणीही पाहणार नाही। हा श्राप देण्यामागचे कारण एवढेच होते की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणालाही कमी लेखू नये। चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली। गणपतीने त्याला क्षमा करत उशाप दिला की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही, पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही उपवास हा सोडणार नाही। गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात। चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडतात। काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडतात। परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपवास हा अपेक्षित नाही, म्हणून चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपवास हा सोडायचा असतो। जर तुम्हाला काही दुसरं खाणं जर शक्य नसेल तर निदान भात खाऊन सुद्धा तुम्ही उपवास हा सोडू शकतात। उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे, गणेशाचे दर्शन घ्यावे, त्याला दुर्वा व फुले व्हावी, मुख्य म्हणजे गणपतीची आरती म्हणावी, मोदकाचा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य त्यांना दाखवावा। संकष्टी चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा। या सर्व गोष्टी केल्याशिवाय गणेशाची उपासना ही पूर्ण होत नाही। त्यामुळे संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्रोदय झाल्यावर, म्हणजे जी काही चंद्रोदयाची वेळ असेल, प्रत्येक वेळ वेगवेगळी असते, पण ह्या म्हणजे 24 जुलैला रात्री 9:48 चंद्रोदयाची वेळ ही आहे। ह्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घ्या आणि मगच देवाची पूजा करा आणि मग नंतरच उपवास हा सोडायचा आहे। त्यामुळे चंद्रदर्शन घ्यायला विसरू नका, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवायची आहे आणि आठवणीने चंद्रदर्शन हे घ्यायचेच आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।